आपला धर्म आताच संकटात आहे असं नाही, युगानयुगे आपल्या धर्मावर संकट आली बाबा। आपला धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला, पण देवाचं वचन आहे यदा यदा ही ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। स्वतः देव म्हणतो ज्या ज्या वेळेला माझा धर्म संकटात येईल, धर्मभ्रष्ट लोकांची संख्या वाढेल, पुण्यवान लोकांना त्रास होईल, गायी ब्राह्मणाची हत्या होईल, त्या त्या वेळेला धर्माच्या रक्षणाकरता मी स्वतः अवताराला येईल, हे देवाचं वचन आहे महाराज। म्हणून तर बघा ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्या वेळेला भगवंतांनी अवतार धारण केला, आणि असाच एक अवतार भगवंतांनी धारण केला होता 400 वर्षापूर्वी। ज्या वेळेला आपला धर्म संकटात होता ना, आपला धर्म किती संकटात होता तर कधीतरी वाचा लक्षात येईल बाबा। एवढा मोठा धर्म मंडप आज दिसतोय, एवढ्या आनंदानं उत्साहानं प्रेमानं आपण आज इथं भजन करतोय, एवढी तरी भीती आहे का मनात? काय आहे का? आहे ना, निर्भयपणे आपण सेवा करतोय, याला कारण कोण असेल, हे कशामुळे होत असेल तर केवळ आणि केवळ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बरं का, हे लक्षात ठेवा। महाराजांनी जर या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला नसता, भवानी तलवार जर हातामध्ये घेतली नसती आणि दुष्टांचा संहार केला नसता तर मला वाटतंय आपण गुण्यागोविंदानं जगू शकलो। अरे हिंदू धर्म नावाला शिल्लक राहिला नसता महाराज, जर महाराज जन्माला आले नसते। महिला मंडळ, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस जर कुणामुळे शिल्लक राहिला असेल तर माझ्या महाराजांमुळे राहिला आहे। 2 गोठ्यातली गाय आणि घरातली माय कुणामुळे सुरक्षित असेल तर माझ्या राजांमुळे, आणि 3 तुमच्या कपाळाचं कुंकू आणि डोक्यावरचा पदर कुणामुळे शिल्लक राहिला असेल तर केवळ आणि केवळ माझ्या छत्रपती शिवरायांमुळे हे कधी जीवनात विसरू बरं। हो, नाहीतर हा धर्म आपल्याला बघायला मिळाला नसता, हे काय करता आलं नसतं महाराज आपल्याला। काय परिस्थिती होती महाराज ऐका, मुघलांची सत्ता होती, निजामशाही आदिलशाही होती बरोबर, हुकुमशाही होती, हुकुमशाही। मुक्तपणे आपल्याला घराच्या बाहेर पडता सुद्धा येत नव्हतं। मासाहेब जिजाऊंना सारखी चिंता लागली होती, काय होणार या महाराष्ट्राचं, काय होणार या हिंदू धर्माचं, या आया बहिणीचं रक्षण करणारं कोणी नाही का, गायी ब्राह्मणाचं रक्षण करणारं कोणी नाही का, देव्हारातल्या देवांचं रक्षण करणारं कोणी नाही का। मासाहेबांचे डोळे पाण्यानं भरून आले, कंठ सदगदित झाला, आणि आई जगदंबेला मासाहेब शरण गेल्या आणि जगदंबेला प्रार्थना केली, माते मला काही मागायचं नाही ग दुसरं तुला, माझ्या पोटी एक असं रत्न दे की ते रत्न या महाराष्ट्राचं या हिंदू धर्माचं रक्षण करेल, या आया बहिणींची आबरू वाचवेल, असा एक पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल। आई जगदंबेनं मासाहेबांचा कौल ऐकला आणि मासाहेबांचं स्वप्न माझ्या आई जगदंबेनं पूर्ण केलं। मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजे वाढू लागले। 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, आणि जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत धर्माचं रक्षण केलं महाराज। स्वतःसाठी नाही जगला माझा राजा, या स्वराज्यासाठी, या रयतेसाठी, या लोकांसाठी आपला देह अखंड चंदनासारखा झिजवला महाराजांनी। अनेक संकट आले, फक्त 10 मिनिटात सांगतो लक्ष द्या। अनेक संकट आली महाराष्ट्रावर, त्याच्यातलं सगळ्यात मोठं संकट होतं अफजल खान नावाचं। हा नर राक्षस महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला आला ना बाबा, लाखोंची फौज घेऊन आला होता, शिवाजी राजांना मारण्याचा विडा त्यानं उचलला होता, आणि महाराष्ट्रामध्ये लाखोंची फौज घेऊन आला। पहिला घाव त्यानं आई जगदंबेवर घातला, आई जगदंबेची मूर्ती भंग केली महाराज त्यानं, गायी ब्राह्मणाची हत्या करू लागला, आया बहिणीची अब्रू भर रस्त्यात लुटू लागला। आता मात्र महाराजांची तळ पायाच्या मस्तकात गेली, बस आता अफजल खानाला सोडायचं नाही। अफजल खान महाराष्ट्रात आलाय खरा, पण याला महाराष्ट्राच्या बाहेर आता जाऊ द्यायचं नाही। शिवाजी महाराजांनी भेटीचं पत्र अफजल खानाला पाठवलं, अफजल खानाने ते पत्र वाचलं आणि महाराजांच्या भेटी करता तो तयार झाला। ऐका बरं का लक्ष देऊन, शिवाजी महाराजांना माहित होतं महाराज की अफजल खानाला समोरासमोर जाऊन मारणं शक्य नाही का, लाखोंची फौज कुठं आणि मुठभर मावळे कुठं, मुठभर मावळे घेऊन जर महाराज लढायला गेले असते तर अफजल खानाची फौज भारी पडली असते। मग महाराजांनी विचार केला, याला शक्तीनं नाही, याला युक्तीनं मारायचं, म्हणून महाराजांनी एकट्याला बाजूला काढलं, एकट्याला सय्यद बंडाला घेऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला, आणि महाराजांनी जीवा महाला नावाचा मावळा आपल्या सोबत घेतला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या भेटी करता आले।
प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची याच नाही जाणीव शब्दाची याच नाही जाणीव शब्दाची याच नाही जाणीव शब्दाची करील काय कल्पना युक्तीची हजी करील काय कल्पना युक्तीची हजी करील काय कल्पना युक्तीची रजिराज करील काय कल्पना युक्तीची शिवाजी राजांनी अफजल खानाच्या भेटी करता एक सुंदर शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियान्यात खान डौलत सय्यद पंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला या वेळेला आमच्या राजांच्या सोबत कोण होतं म्हणाल बाबा सावलीप्रमाणे महाराजांच्या सोबत राहणारा विजेच्या चपळाईनं शत्रूवर वार करणारा शिवाजी राजांकरता आपला प्राण ओवाळून टाकणारा जीवा महाला नावाचा मावळा माझ्या राजांच्या सोबत होता म्हणतात ना बाबा होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खानाला वाटत होतं कधी एकदा शिवाजीला मारेल समोर शिवाजी राजा आहेत कधी एकदा शिवबाला मारून हा निरोप आपल्या मालकिनीला कळवेल असं अफजल खानाला वाटत होतं पण अफजल खानाला माहित नाही माझा राजा पूर्व तयारीने आला होता राजाला माहित होतं खान धोकेबाज आहे खान दगाबाज आहे कधी दगा करेल माहित नाही म्हणून महाराजांनी पूर्व तयारी करून महाराज आले होते अफजल खान राजांकडे पाहत होता आणि अफजल खान महाराजांकडे पाहून हसू लागला खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी लोगों का नजारा अरे आमचा राजा पण काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता बाबा राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी चालची त्याची सावध एक एक पाऊल महाराज अफजल खानाच्या दिशेने टाकत होते महाराजांची नजर अफजल खानावर होती एखादा शिकारी शिकार करायला निघाला की त्याची नजर जशी शिकारावर असते तशी महाराजांची नजर एकटक अफजल खानावर होती महाराज अफजल खानाच्या जवळ आले अफजल खानाने असे हात पसरले होते महाराजांनी अफजल खानाला मिठी मारली आणि अफजल खानाने दगा केला खानदा अभिमान मानाला कट्यारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान एडवडला या अल्लाह
ये शिवा मरता क्यों नहीं, क्या हुआ? पण एवढ्यात महाराजांना धोक्याची जाणीव झाली. राजांच्या लक्षात आलं खानाने दगा केलाय आणि राजाने ठरवलं बास धोकेबाजाला धोक्यानंच मारायचं, दगाबाजाला दग्यानंच संपवायचं. म्हणून महाराजांनी काय केलं बाबा, पोटामध्ये बिचवा ठकला, वाघ नख्याचा मारा केला, टरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोत्रा बाहेर आला, वाघ नख्या पोटात घातल्या गेल्या, खानाचा कोतळा बाहेर आला, रक्ताच्या थरोळ्यात खान पडला आणि खानाने हंबरडा फोडला. या अल्लाह, काफिरने दगा किया, बचाव बचाव. खानाचा आवाज सय्यद बंडाच्या कानावर पडला. सय्यद बंडाच्या लक्षात आलं ते खान साहब खतरे में है. हातामध्ये शस्त्र घेतलं आणि शिवाजी राजांना मारण्याकरता सय्यद बंडा धावून आला. आपल्या हातातली शमशेर उचलली गेली, महाराजांवर वार करणार. एवढ्यात आमच्या जीवा महालाने पाहिलं, विजेच्या चपळाईनं उड्डाण केलं आणि सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला. सय्यद बंडाचा हात तुटला गेला आणि तुटलेला हात महाराजांच्या डोक्यावर येऊन लागला. तलवारीचा घाव जिरे टोपावर झाला आणि डोक्याला जखम झाली. बाबा कल्पना करा, सय्यद बंडाचा तुटलेला हात महाराजांच्या डोक्याला लागला तर डोक्याला जखम झाली. तो हात जर न तुटता तसाच वार झाला असता तर हे स्वराज्य कधीच घडलं नसतं. बाबा जीवा महालांचे उपकार आहेत. जीवा महालांनी सय्यद बंडाचा हात उडवला आणि महाराजांचं रक्षण केलं. खान आपला कोतळा हातामध्ये पकडतोय आणि जीव वाचवण्याकरता धावत बाहेर आला. एका पालखीमध्ये बसला. काही भोप्यांनी पालखी उचलली आणि खान साहेबाला वाचवण्यासाठी धावू लागले. आमच्या संभाजी कावजीनं पाहिलं खान धावतोय, हातामध्ये तलवार घेतली. आई जगदंबेचं स्मरण केलं. ज्या भोप्यानी पालखी उचलली होती त्यांचे पाय तोडले. खानाला पालखीच्या बाहेर खेचलं. खानाच्या डोक्याच्या केसाला पकडलं गेलं आणि खानाचं शिर धडाच्या वेगळं क्षणाला रक्ताच्या थरोळ्यात खान पडला. या मातीला, या महाराष्ट्राला या खानाच्या अत्याचारापासून मुक्त केलं गेलं. एकच बातमी कळाली, खान मेला, खान पडला, खान खलास झाला. हे कळाल्यानंतर सगळ्या मावळ्यांनी एकच गर्जना केली, हर हर. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, हे प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लावणी गुलामीची हो वाट, लावणी गुलामीची हो वाट, लावणी गुलामीची हो वाट. मराठी शाहीचा मांडला घाट, स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे, हर हर महादेव झाली गर्जना. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. जरा बिंबीच्या देठापासून अर्धा. आपल्याला लढायचं नाही, कमीत कमी लढले त्यांच्यासाठी घोषणा तर
आहे की नाही? तुम लढो हम तुम्हारे कपडे संभालते. असं नाही करायचं महाराज. महाराजांचे विचार जीवनामध्ये आज उतरले पाहिजे. नुसते पोवाडी ऐकून चालणार नाही. आता नुसते इतिहास वाचून चालणार नाही, ऐकून चालणार नाही. आज महाराजांचे आचार आणि विचार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरणं गरजेचं आहे. बरोबर? कारण आजही आपला धर्म संकट आहे. त्याही वेळी होता ना आजही. म्हणून सावधान माझी विनंती आहे प्रत्येकाला. नुसतं वानानं शिवाजी बनवून उपयोग नाही. आता गुणानं शिवाजी बनलं पाहिजे. आणि महिला मंडळ, प्रत्येकाच्या देवघरामध्ये अजून एक देव वाढवा. त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर? हो. ज्या देवामुळं आपल्या देवघरातले देव आपल्याला बघायला मिळत आहेत त्यांचं दररोज पूजन करत जा. हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे. दररोज त्यांचं पूजन केलं पाहिजे. माय काही लोक म्हणतात महाराज तुम्ही शिवाजी महाराजांना देव म्हणता, मग तुमच्या महाराजांचं मंदिर गावागावात कसं दिसत नाही? मी म्हणलं बाबा, माझ्या राजाचं मंदिर कोणत्या गावात आहे किंवा नाही हे महत्वाचं नाही, पण जगात जेवढे मंदिर दिसतात तेवढे मंदिर फक्त आणि फक्त माझ्या महाराजांमुळे आहेत. हेच माझ्या राजाचं मोठेपण आहे की नाही? काय मला रक्षाबंधनला राखी कुणाला बांधता तुम्ही? मोठ्याने बोला. झालं कीर्तन? भावाला. बरोबर? काय म्हणून? आपल्या भावानं बहिणीचं रक्षण करावं म्हणून. बरोबर आहे की नाही? मी तर म्हणतोय महिला मंडळ, ज्या ज्या वेळेला रक्षाबंधन येईल का नाही त्या त्या वेळेला पहिली राखी जर तुम्ही कुणाला बांधायची असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बांधली पाहिजे. का सांगू का? तो भाऊ जर जन्माला आला नसता तर महाराष्ट्रातली एकही बहीण सुरक्षित राहिली. त्यानं कर्तव्य केलं महाराजांनी आमच्या या बहिणीचं रक्षण करून. बरोबर? म्हणजे तो खरा तुमचा आमचा भाऊ आहे. म्हणून दररोज पूजन केलं पाहिजे घराघरात. आणि तरुण मंडळीला माझी विनंती आहे, गावातल्या प्रत्येकाला, नुसतं बाह्य रंगाने बदलून चालत नाही, थोडा अंतरंगानं बदला गड्या. दाढी मिशा वाढवू नका असं माझं मत नाही. वाढवा. ज्याला येते त्याने वाढवा बाबा. नाही होय होय, ज्याला येत नाही त्याचं दुखणं त्याला माहीत आहे. हां, दाढी मिशा वाढवत जा. दाढी मिशेनं माणूस रुबाबदार दिसतो. कपाळाला भगवा चंद्र लावा तुम्ही, काय हरकत नाही. फक्त दाढी मिशा वाढवून चालत नाही. महाराजांसारखं वागलं सुद्धा पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपली दृष्टी पवित्र ठेवली पाहिजे. कसा होता माझा राजा? आता लय झाले अवघड महाराज. कुठं महाराज दिसतंय महाराजासारखं. वजन 13.5 किलो, कपड्यासहित, कपडे काढून 11, त्यानं दाढी मिशा वाढवली. कुठं महाराज? आणि जाताय कुठं माहित आहे का? टपरीत. आणि टपरीवाले ह्याला बघून म्हणतोय राजे कोणती गासू, आणि ही म्हणतोय इब्राम छिटा द्या. महाराजांसारखी दाढी वाढवून मिशा वाढवून जर आपण सुपाऱ्या खाऊ, दारू पेत असो, तर मला वाटतंय आपण फक्त वानानं शिवाजी महाराज झालोय, गुणानं अजूनही अफजल खानाचा. गुण बदला, गुण. आणि तब्येती चांगली ठेवा जरा. चांगली वाहोटाळ आली तर नागुलगावला जाईल तिकडे. आणि ती गाडी घेतोय बुलेट, किक माराय रोजगारी दुसरा. ती बटनवर निघाल्यात म्हणून बरं आहे अजून, नाहीतर लय अवघड आहे. गाडी पडवली फाड 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 उगे सडपातळ असं. ब्रेकच दबलं नाही, नीट गाडी उसात. भिजवलेला ऊस होता. पुढचं टायर अलीकडल्या वाप्यात घुसलून ह्याचं मुंडकं पुढल्या वाप्यात. मुंडकं खाली पायावरी फाड 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 फाड. आणि त्यानं नंबर प्लेटवर नाव टाकलं होतं नादच खुळा. कसला ज्ञान गेला नादा असेल. अरे चांगलं करा, व्यायाम करा. मावळी काय होते त्या मावळ्यांसारखं आचरण आपलं झालं पाहिजे. बरं? कसा होता माझा राजा? ऐका. एक आईच्या पायावर डोकं ठेवणारा. कसा होता राजा? आईच्या पायावर डोकं ठेवणारा, गाईच्या पायावर पाणी टाकणारा, परस्त्रीला माय समजणारा आणि संतांच्या चरणावर लोटांगण घालणारा माझा छत्रपती शिवराया होता. हे 4 गुण तरी आपल्या जीवनात आपण प्रत्येकाने उतरवले पाहिजे. मात्र देवो भव, पितृ देवो भव. 2 गोमाता हिंदू धर्माचं आराध्य दैवत आणि तिचं रक्षण करणं माझा परम धर्म आहे. 3 परस्त्री माते समान आणि परधन व मना समान. स्वतःची पत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्रिया मला आई समान आहेत. ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण छत्रपतीची मावळी नाही. बरं? नुसतं काय करायचं? आपणच दाढी मिशा वाढवायच्या आणि आपल्याच आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघायची, ही शिकवण माझ्या राजाची नाही. बरं? म्हणून दृष्टी
पवित्र ठेवा. शत्रूची सुंदर बारात आणली होती. शत्रूची माझ्या राजानं काखनचोळी करून परत पाठवली होती आणि सांगितलं होतं, माय चिंता करू नको, तू माझ्या आई समान आहेस, मी तुझ्या लेकरा समान आहे. माझ्या स्वराज्यामध्ये तुझ्या आबरूला धोका नाही. त्या स्त्रीनं आशीर्वाद दिला होता. आशीर्वाद कुणाला? महाराजांना. ए खुदा या परवरदिगार, अरे दुनिया में मैंने बहुत से राजे देखे मगर ऐसा राजा मैं जिंदगी में पहली बार देख रही हूँ. ए खुदा सुन ले मेरी दुआ. अरे जब तक सूरज चांद रहेगा ना तब तक इस राजा की कीर्ति को कलंक नहीं लगना चाहिए. हा आशीर्वाद दिला मुस्लिम. त्या राजाचे आपण वंशज म्हणून त्या राजांचे विचार जीवनात घेऊन पुढे चाला गड्या. एवढीच विनंती जाता जाता सगळ्यांच्या चरणी करतो. आणि मा साहेब तुम्ही ऐका, प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवरायांसारखं रत्न जन्माला यावं वाटत असेल तर अगोदर प्रत्येक घराघरामध्ये मा साहेब जिजाऊ जन्माला आली पाहिजे. मा साहेबांसारखी शिकवण लेकरांना द्या. पराक्रमी मुलं घडवा थोडी. उग काहीतरी त्यांना शिकवू नका. आणि लई काळजी करते मम्मी लेकराची. महाराज इंग्लिश स्कूलचं लेकरू जर शाळेत सोडायला गेली का मम्मी, ते इंग्लिश स्कूलमध्ये त्या गाडीत आधी चढते आपण ते लेकराच्या बोटाला धरून. कुठं बसविते माहित आहे का? पुढल्या बी सीटवर नाही मागटले बी नाही, मधल्या. का माहित आहे का? पुढून जर गाडी थडकली तर पुढचं खपाव, मागून थडकली तर मागचं खपावून हिचा नाग दिवा तसाच राहावं. म्हणजे एवढी काळजी जर मासाहेबांनी केली असती तर स्वराज्य निर्माण झालं नसतं महाराज, आहे की नाही? अरे रक्ताचा अभिषेक केला माझ्या राजाने, रक्ताचा. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली महाराज. कधीतरी आठवा स्मरण करा. लपून छपून बसू नका. वेळ पडली तर हातामध्ये शस्त्र घेऊन आपल्या धर्माच्या रक्षणाकरता बाहेर पडा. धर्मवीर संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली या धर्मासाठी, हे कधी जीवनात विसरू नका. बस जाता जाता पुन्हा एकदा सर्वांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. आपल्या नगरीमध्ये, एकूरका नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा सोहळा भविष्यातही असाच आनंदानं चालत राहावा. शेवटच्या श्वासापर्यंत पांडुरंगानं आपल्या सगळ्यांकडून सेवा करून घ्यावी. आणि मी तर म्हणेन देवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या नगरीतला हा सोहळा अखंडित असाच चालत राहू द्या, ही प्रार्थना आपण पांडुरंगाच्या चरणी करू. आणि उपस्थित झालेले सर्व भजनी मंडळी, गायक वादक मंडळी, त्यांचेही मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. श्रोते मंडळीचे विशेष आभार. बरं, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, मांड्या घालून, न झोपता, मन लावून. ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना एकदा दंडवत. जे लांब बसून, पटंगणात बसून, झोपून, लवंडून, पान खाऊन, तंबाखू खाऊन थुकीत थुकीत ऐकले असतील त्यांना दोनदा दंडवत. त्यांची डबल बेजारी. हो, खायचं, थुकायचं ना ऐकायचं म्हणजे लई ताप. आणि जी लोक गावात सप्ताह सुरू आहे, सप्ताहाचा 6वा दिवस आहे, हे माहीत असताना सुद्धा पंक्तीतलं कचकून खाऊन घरी दचकून झोपलेत त्यांना कोटी कोटी दंडवत. मी तर देवाला म्हणन, देवा जे इथलं खाऊन घरी झोपलेत का नाही त्यांना उठवूच सकाळपर्यंत. सकाळपर्यंत उठू नको. खाल्ल्याला चांगलं पचू दे, चांगली साखर झोप लागू दे. आणि उद्या कोणाचा नाश्ता असला तर पहिल्या पंक्तीला येऊ दे. उग प्रसादाच्या निमित्तानं तरी लोक इकडे येतील. चला, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर